नमस्कार. वेळ कमी आहे आणि 2 बॉलमध्ये 2 छक्के मारायचे. जेवढं शक्य होईल तेवढं बोलण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. विलास सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या आज संपूर्ण या परिसरामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचेच लोकप्रिय नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांनी या लातूरच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या विचारातून एक नवा इतिहास घडवला आणि ज्यांनी लातूरच्या याच मातीतून महाराष्ट्राचं खंबीर असं नेतृत्व केलं, असे लोकनेते आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या समारंभाला उपस्थित असणारे, इथे ज्यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचं आज या ठिकाणी अध्यक्षस्थान आणि पुतळ्याचं अनावरण झालं, तसे आदरणीय राज्याचे ज्येष्ठ नेते, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, इथे उपस्थित असणारे काँग्रेस पक्षाच्या धुरा समर्थपणे सांभाळणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊजी पटोले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, इथे उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आणि राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब, उपस्थित आदरणीय लातूर जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आमचे मार्गदर्शक, सहकार क्षेत्रातलं एक अत्यंत जाणतं व अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, उपस्थित देशमुख कुटुंबातील सर्व सदस्य आदरणीय काकी, ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलोत, असे महाराष्ट्राचे आमचे तरुण तडफदार नेते, माजी मंत्री आदरणीय अमितजी देशमुख, सन्मान्य रितेशजी देशमुख, सन्मान्य आमदार माझे विधिमंडळाचे सहकारी धीरजजी देशमुख, व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब, नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य, कोल्हापूरचे नेते, आमचे थोरले बंधू सन्मान्य सतेज उर्फ बंटीजी पाटील आणि व्यासपीठावरील सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित सर्व लातूरकर, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांवर प्रेम करणारे, केवळ लातूर जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले त्यांचे चाहते आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या आठवणी सांगणारे, व्यासपीठावर त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून विधिमंडळात आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये काम करणारे अनेक ज्येष्ठ मंडळी इथं व्यासपीठावर बसलेली आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्यांनी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा संपूर्ण कार्यकाळ हा सरपंच पदापासून, युथ काँग्रेसच्या अध्यक्ष पदापासून ते राज्याचे एक वरिष्ठ मंत्री आणि अनेक खात्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणारे एक वरिष्ठ मंत्री म्हणून ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलं, अशी अनेक मंडळी या व्यासपीठावर बसलेले आहेत आणि त्यांच्या भावना किंबहुना त्यांचे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या बाबतीतले जे काही त्यांचे प्रत्यक्षपणे आलेले अनुभव असतील, हे त्यांच्या तोंडून आपण सर्वजण ऐकणार आहोत. परंतु एक महाराष्ट्रातला तरुण कार्यकर्ता म्हणून आणि कदम कुटुंबातला सदस्य म्हणून कदम कुटुंबांच्या आणि देशमुख कुटुंबाच्या आणि खास करून स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या आणि माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांचे किती जिव्हाळ्याचे संबंध राहिले, किंबहुना माझे सुद्धा आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचे संबंध किती जिव्हाळ्याचे राहिले, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी थोडक्यात सांगण्याचा एक मनापासून प्रयत्न करणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मी एवढंच सांगणार आहे की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांची कारकीर्द ही युथ काँग्रेस, बाबुळगावचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, 1980च्या दशकापासून लातूरकरांच्या आशीर्वादाने या परिसरातून विधानसभेचे आमदार, विधिमंडळाचे सदस्य म्हणून ही सुरुवात झालीच. परंतु
स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, ह्यांच्या आशीर्वादाने जे काही स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना त्यांच्या सार्वजनिक जीवनात संधी मिळाली आणि त्या संधीचं जे सोनं त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आमदारकीपासून जे मंत्रिमंडळातले एक वरिष्ठ मंत्री म्हणून जे काही केलं, ह्याला संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. 1980च्या दशकामध्ये त्यांची आणि पतंगरावजी कदम साहेबांची ओळख झाली. दोघंही विधिमंडळात एकाच वेळी त्यामध्ये विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेले आणि त्या क्षणापासून त्या प्रसंगापासून त्यांची एक घट्ट मैत्री झाली. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांचं एक माझ्या वडिलांवर प्रचंड जिव्हाळा आणि आमच्या वडिलांच्या कर्तृत्वावर असणारा त्यांचा एक सन्मान होता. मला आठवतं की स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब ज्यावेळेस 1999ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्या काळामध्ये एक फार विचित्र अशी महाराष्ट्रातली राजकीय अद्भुत अशी परिस्थिती होती. ज्यावेळेस नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999ला झाली होती आणि महाराष्ट्राच्या अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाची धुरा कोण सांभाळणार आणि त्यावेळेस विलासरावजी देशमुख साहेब एक फौलादी पुरुष म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणात समोर आले आणि त्यांनी महाराष्ट्राची धुरा या ठिकाणी सांभाळली आणि महाराष्ट्राच्या तमाम काँग्रेस पक्षाला आधार देत, बळ देत, एक दिशा देत त्या ठिकाणी त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, विदर्भात असेल, उत्तर महाराष्ट्रात असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, अनेक नेते मंडळींनी त्यांना साथ दिली. कुणी आपल्या जिल्ह्यातनं असंख्य आमदार निवडून आले काँग्रेस पक्षाच्या विचाराने. कुणी महाराष्ट्रात जेव्हा विलासरावजी देशमुख साहेबांना एक दिलाने एक मताने मुख्यमंत्री करायचं होतं त्या काळामध्ये त्यांना साथ दिली आणि म्हणून अशी एक अत्यंत चांगली टीम महाराष्ट्रातल्या त्यांच्यासारख्या अनुभवी लोकांची टीम महाराष्ट्रामध्ये विलासरावजी देशमुख साहेबांनी त्यांच्यासोबत कॅबिनेटमध्ये घेतली आणि पुढील 20 वर्ष 14 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राला विकास पथावर नेण्याचं, संपूर्ण महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण चांगल्या दिशेने बदलण्याचं काम आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. तसं पाहिलं तर स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या बाबतीत बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, परंतु काही माणसं ही कर्तृत्वाने मोठी होतात, काही माणसं व्यक्तिमत्वाने मोठी होतात. पण विलासराव देशमुख साहेबांची खासियत अशी होती की ते व्यक्तिमत्वानेही मोठे होते आणि कर्तृत्वानेही मोठे होते. ह्याला इतिहास त्या ठिकाणी साक्ष राहिलेला आहे आणि अशा त्यांचा एक स्वभावातले अनेक पैलू आपण सगळ्यांनी पाहिले. एक त्यांचा हसता खेळता स्वभाव, राजकारणातले त्यांचे वक्तृत्व. आजही सोशल मीडियावर जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष अडचणीत आणि येतो आणि काँग्रेस पक्ष हा संघर्षाच्या प्रवासातनं जातो तेव्हा काँग्रेस पक्षाच्या बाबतीतली त्यांची जी काही भाषणं आहेत ही सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपवर फिरत असतात आणि तरुणांना आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून एक नवी ऊर्जा मिळत असते. मला आठवतं स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या बाबतीत त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. कदम साहेबांना डायबिटीज होता, त्यांना माहीत होतं. कॅबिनेटमध्ये पतंगरावजी कदम साहेब एक ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांच्या शेजारी बसायचे. त्यांच्यासमोर काही खायचं प्लेट आलं की विलासरावजी देशमुख साहेब अत्यंत काळजीपूर्वक कदम साहेबांना ह्यांना खायला देऊ नका, गोड देऊ नका, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची पतंगरावजी कदम साहेबांच्या माझ्या वडिलांची काळजी घेत होते. माझ्या बंधूंचं अभिजित कदमांचं दुःखद निधन 1999ला झालं आणि त्या प्रसंगामध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री म्हणून काम करत होते, परंतु पतंगरावजी कदम सहकारी म्हणून नाही तर एक आपल्या कुटुंबातले सदस्य म्हणून एकदा नव्हे तर दोनदा नाही 3दा माझ्या वडिलांच्या सांत्वनासाठी सुखुद्द विलासराव देशमुख साहेब पुण्यापासून ते मुंबईपर्यंत आले होते. एक दिवशी एका महिना ओलांडल्यानंतर ते मुख्यमंत्री असताना अग्रदूत बंगल्यात आले आणि माझ्या वडिलांची बंद खोलीत तब्बल एक अर्धा पाऊण तास त्यांनी चर्चा केली आणि सांगितली की पतंगरावजी कदम, तुम्ही नुसते आज एक काँग्रेस पक्षाचे मंत्री नाही तर आज अभिजितचं जे दुःखद निधन झालंय हे सगळं आज बाजूला सोडून महाराष्ट्राला आणि मला विलासरावना तुमची गरज आहे म्हणून या ठिकाणी माझ्याबरोबर तुम्ही आता परत बाहेर पडलं पाहिजे ही भावना त्यांनी व्यक्त केली. हे एका छोट्या मोठ्याचं काम नाही, हे सुद्धा सांगायला, हे करायला प्रत्यक्षपणे जीवनामध्ये मनाचा मोठेपणा लागतो आणि ते मनाचा मोठेपणा आयुष्यभर विलासरावजी देशमुख साहेबांनी केवळ त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांकरता नाही, त्यांच्या मित्रमंडळींकरता नाही, हितचिंतक करते तो शत्रूंकरता सुद्धा जपासला. म्हणून विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्र नाही तर हिंदुस्थानातले एक त्या ठिकाणी एक आदराचं आणि सन्मानाचं एक व्यक्तिमत्व आणि नेतृत्व ठरलं. आदरणीय देशमुख साहेबांच्या जी संस्था माझ्या वडिलांनी स्थापन केली त्या भारतीय विद्यापीठाच्या अनेक ऐतिहासिक प्रसंगांमध्ये, अनेक वास्तूंमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही शाळा कॉलेजेस उभे केले त्या प्रत्येक ऐतिहासिक प्रसंगामध्ये विलासराव देशमुख साहेबांचा त्याला स्पर्श लागलेला आहे. येईल त्या ठिकाणी, येईल त्या प्रसंगामध्ये कुठलाही त्यांनी कार्यक्रम डावला नाही.
माझ्या साध्या गोष्ट सांगायची म्हणली, माझ्या बंधूंच्या स्मरणात मी राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा या ठिकाणी भरवल्या होत्या. मी देशमुख साहेबांना फोन केला थेट मोबाईलवर आणि त्यांनी उचलला आणि मला सांगितलं, साहेब मला एका कार्यक्रमासाठी बोलवायचं आहे, तुमची वर्षा बंगल्यातली वेळ हवी. मला म्हटलं नेमकं काय कार्यक्रम आहे? मी म्हटलं साहेब माझ्या बंधूंच्या स्मरणात फुटबॉल स्पर्धा घ्यायच्यात आणि तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे. मला म्हटलं ठीक आहे मी येतो. मग म्हटलं कधी येऊ भेटायला? मला म्हणले अजिबात भेटण्याची गरज नाही विश्वजित, अभिजितचा कार्यक्रम आहे ना, नुसतं तू फोनवर सांगितलं, ज्या दिवशी तू म्हणशील त्या दिवशी आणि त्या क्षणाला विलासराव देशमुख तिथं हजर राहतील. एवढा मनाचा मोठेपणा असणारा मुख्यमंत्री मग महाराष्ट्रात कधी पाहिला नाही. आज त्या मुख्यमंत्र्याची पदोपदी क्षणोक्षणी या ठिकाणी आपल्या सर्वांना आठवणांनी जाणव होते, हे निश्चितपणे माहिती. कुठल्याही कर्तृत्वान वडिलांना सर्वात मोठा समाधान आणि आनंद केव्हा असतो? जेव्हा आपली पुढची पिढी ही कर्तृत्वानी या ठिकाणी निघते. आणि आज मला मनापासून आनंद वाटतो की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा वैचारिक वारसा, कर्तृत्वाचा वारसा हा अत्यंत समर्थपणे या ठिकाणी अमित देशमुख, धीरज देशमुख आणि रितेश देशमुख इथं सांभाळत आहेत. आज अमितजींची जी काय युवा नेता म्हणून या ठिकाणी अपेक्षा आहे आणि जी काय महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने पाहतोय, ह्याला आज सगळेजण आपण इथे साक्षीदार आहोत. आज धीरज देशमुख एक तरुण तडफदार विधिमंडळातले आमदार म्हणून आमचे काम करतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून लातूरकरांचं मन जिंकण्याचं काम केलं. आणि रितेशनी तर या ठिकाणी केवळ महाराष्ट्रात नाही ते हिंदुस्थानामध्ये या ठिकाणी मराठा समाजाचं, लातूरकरांचं नाव पोचण्याचं काम केलं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. एवढं त्यांनी नुसती आज सगळ्यांची मनं जिंकण्याची कामं केली. आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाची पुढची पिढी आज समर्थपणे आज विलासराव देशमुख साहेबांचा या ठिकाणी एक विचारांचा वारसा, कर्तृत्वाचा वारसा, लोकसेवेचा वारसा आज समर्थपणे या ठिकाणी जोपासतायत, ह्याचा मनापासून मला या ठिकाणी आनंद आहे. आणि म्हणून अमित भैया मला तुम्हाला नम्र विनंती, जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष या ठिकाणी अडचणीत येतो तेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते. 2014ला देशमुख साहेब हयात असते तर महाराष्ट्राची सत्ता ही कधी काँग्रेसची गेली नसती, हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो. आणि जर आजही विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणात या ठिकाणी साहेब सक्रिय असते तर कुणाची हिंमत झाली नसती कुठला पक्ष तोडण्याची आणि कुठलं कुटुंब तोडण्याची. एवढं या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो. परंतु जसं 99 साली जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची फाटाफूट झाली, विलासराव देशमुख साहेबांनी जसं नेतृत्व केलं, त्यांना साथ देणारे रणजित देशमुख साहेब असतील विदर्भातनं, रोहिदासदाजी असतील, आदरणीय बाळासाहेब थोरात असतील, आदरणीय पतंगरावजी कदम साहेब असतील, ही अशी जी मंडळी होती तशी अमित भैया तुम्ही टेम करा, विश्वजित कदम, बंटी पाटील तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत. आणि या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा एकदा आपल्याला काँग्रेस पक्षाचा एक नवा इतिहास परिवर्तन घडायचं असेल तर निश्चितपणे भविष्यात, वर्तमान काळात म्हणत नाही तर पुन्हा माझा कार्यक्रम होईल. कारण वर्तमान काळात निश्चितपणे आदरणीय थोरात साहेब, आदरणीय नाना पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील, यात कुणालाही शंका नाही. आणि भविष्य काळात अमित भैया तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू, एवढं स्पष्टपणे सांगतो. आणि म्हणून कुणी खचून जाऊ नका. हे जे काय राजकारणात घडतंय सध्या टीव्हीवर तुम्ही पाहतायत, काही कोण वावड्या उठवतं, अफवा उठवतं, हे अफवा पेरणारी कोण आहेत हे सुद्धा अमित भैयांना आम्हाला चांगलं माहिती आहे. पण जिथं अमित भैया आहेत आणि जिथं बंटी पाटील आहेत तिथं विश्वजित कदम आहे. काळजी करू नका, आम्ही सगळे एक संघ आहोत. आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते, तरुण पिढी आम्ही एक संघ आहोत. फक्त तुम्ही जनतेने, तुम्ही लोकांनी जागरूकपणे आमच्या पाठीशी उभे राहा, काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहा. आदरणीय नाना पटोले साहेब हे एक आक्रमक नेतृत्व आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेब, थोरात साहेब एक वैचारिक नेतृत्व आहे. आदरणीय थोरात साहेबांना एक 35 वर्षाचा राजकारणाचा दीर्घकाळ अनुभव आहे. या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे या ठिकाणी आज पुढील जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू. आज दिलीपराव देशमुख साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. खरोखरच साहेब तुमचा एक आदर्श आहे. जसं तुम्ही देशमुख साहेबांना साथ दिली तसे माझे चुलते मोहनराव कदम दादांनी सुद्धा सांगली जिल्ह्यात माझ्या वडिलांना साथ दिली. आणि आज एक आदर्श कुटुंब म्हणून देशमुख कुटुंब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे मोठ्या आज एक आस्थेने, प्रेमाने पाहतो. आणि जो काय आदर्श तुम्ही घडवून आणलेला त्यासाठी देशमुख साहेब, दिलीपराव देशमुख साहेब हा कुटुंब एकच संघ ठेवण्याची जी जबाबदारी तुम्ही पार पाडली, तुमचे मी महाराष्ट्राच्या वतीने तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी तुमचे आभार मानतो. आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण मी एवढंच म्हणेल की आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या असंख्य आठवणी सांगण्यासारख्या. माझ्या वडिलांच्या आठवणी वेगळ्या, माझ्या आठवणी वेगळ्या, पण असा माणूस महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा होणे नाही, हे या ठिकाणी आज मी ठामपणे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आज अमित भैया तुम्ही आज चांगल्या पद्धतीने लढत आहात. आज या लातूरमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाने, तुमच्या कर्तृत्वाने आज देशमुख साहेबांचा विचारांचा वारसा महाराष्ट्रामध्ये तुम्ही रुजवण्याचं काम करताय.
आम्ही तुमच्या सोबत आहोत. पुन्हा एकदा मी आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या आज प्रतिमेला नम्रपणे अभिवादन व्यक्त करून आज ह्या त्यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं आज जे उद्घाटन झालं त्याकरता संपूर्ण विलासराव देशमुख साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि विकास सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकर्त्यांचं संचालकांचा आभार मानून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.